आज रविवार सुट्टी असल्यामुळे श्रेयाने बाहेर घेऊन जाण्याचा हट्ट केला. प्लॅन झाला आणि 28 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजे गावातील रांजेश्वर मंदिरचे दर्शन घेण्याचे ठरवून निघालो. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे रश ऑन मॅप चॅनलवर. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आजचा प्रवास सुरू होतोय पुण्याच्या धावपळीतून बाहेर आणि हळूहळू प्रवेश करतोय सह्याद्रीच्या कुशीतल्या कात्रज घाटातून. कात्रज बोगदा 1930च्या दशकात ब्रिटिश सरकारने बांधला. या बोगद्यामुळे दक्षिण भाग त्या काळी जोडला गेला. आता 2 नवीन बोगदे तयार झाल्यामुळे ट्रॅफिक खूप कमी झाले आहे आणि मुंबईसाठी पर्यायी रस्ता झाला आहे. शहर मागे पडत जातं आणि समोर उघडत जातो शांततेचा, निसर्गाचा आणि श्रद्धेचा मार्ग. आजचा प्रवास आहे मंदिराकडे, मन शांत करण्याच्या एका पवित्र ठिकाणाकडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेले डोंगर, हिरवळीने भरलेली झाडे आणि वळणावळणाचा हा घाट रस्ता. जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं मन मंदिराच्या दिशेने वळत जातं. आज त्या ठिकाणी केवळ दर्शनासाठी जात नाही तर मन स्थिर करण्यासाठी जात आहोत. वाटेतच माझ्या मित्राच्या दुकानावर आलो, कारण मंदिराची चावी स्थानिक लोकांकडे असते. त्यामुळे प्रवीण दादांची मदत घेतली. त्यांनी फोन करून गावातील मित्रांना कल्पना दिली. कोंढणपूर फाट्यावरून वळण घेतल्यावर शहर मागे पडतं आणि गावाकडचा खरा प्रवास सुरू होतो. शिवापूर वाड्याजवळून जाताना जुन्या काळाची आठवण करून देणारी रचना नजरेत भरते. रस्त्याच्या बाजूला असलेली शाळा गावाचं भविष्य घडवताना शांतपणे उभी आहे. मैदानात रंगलेला क्रिकेटचा सामना गावच्या तरुणाईची ऊर्जा सांगतो. पुढे येतो तो कच्चा रस्ता, जो या भागाचं साधेपण आणि अस्सलपणा दाखवतो. थोडं पुढे गेल्यावर दिसतात लहान मोठे कारखाने, रोजगारांची नवी दारं उघडणारे.
रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवीगार शेती मन प्रसन्न करून टाकते. परंपरा आणि प्रगती याचा सुंदर संगम या मार्गावर जाणवतो आणि अशाच अनुभवामधून आपण हळूहळू रांजेगावच्या दिशेने पोहोचतो. काही घरांवर अजून काम सुरू आहे, तर काहींमध्ये नवं आयुष्य सुरू झालेलं दिसतं. हा रस्ता आता फक्त प्रवासाचा नाही तर बदलाचा साक्षीदार ठरलाय. कालपर्यंत मोकळी जमीन असलेली जागा आज घराचं रूप घेत आहे. गाव हळूहळू वाढतंय, बदलतंय, पुढे चालतंय. गावात विचारपूस करत आपण रांजेगर वाड्याच्या भिंतीशेजारून आपण मंदिराजवळ पोहोचलो. तर मंदिराच्या परिसरात आपण आलो आहोत. छान उंच जुनं झाड आहे. एंट्री बघा, दगडी छान आपले कमाने मंदिरात, त्यातून मंदिर तर एक नंबर. छान व्ह्यू आहे. पायऱ्या आहेत छान उतरण्यासाठी. सुरुवातीला आपण वरून थोडा परिसर बघूया. हा शेजारी वाडा आहे. आणि शेती आहे बाजूला. छान. मंदिराचा परिसर खूप छान आहे. आंब्याची झाडं या साईडला बघा खूप आहेत. तिकडे सुद्धा जाऊ आपण. नंदी 3 आहेत. 3 नंदी. गणपती बाप्पा विराजमान आहेत. मंदिर किती वाजता उघडतं किंवा आपल्याला दर्शन होईल का नाही आता शंका वाटते मला. छान नक्षीकाम. छोटंसं तुळशी वृंदावन सुद्धा आहे इथे. मंदिर बंद असतं. हा सकाळीच उघडतं का फक्त? हा सकाळ आपलं जो पूजा झाली की बंद बंद करायचं. ते काय आपली बारीक बारीक पोरं आपली याच्यातला खेळणार कोणाकडे चावी असते बघायला? आपलं गाव वायर बिन. हां का? हा विचार बघितलं बरं होईल ना. आता लांब. तुमचं चाललं होतं मग जर मी इकडून आलो हां हां मी बैठलं तर तुमचं फोटो काढायचा. नाही तिथं आहे चौकात. हां चौकात आहे का तुझं? हा हा विचारतो. हे 3 कुंड आहेत आणि ह्याच कुंड्यातून ओव्हरफ्लो होऊन छान बघूया. सुरुवातीला परिसर बघून घेऊ आपण. खोल असेल हे बघा. हे 2 नंबरचं कुंड आहे. गोमुख आहे इथे. त्या गोमुखातून
हे दुसऱ्या कुंडामध्ये येते पाणी. हा 3 नंबरचं कुंड बघा, तिथे सुद्धा पाणी येण्यासाठी जागा आहे. पुढे जाते शेतासाठी. चारी बाजूला छोटी भिंत आहे, तटबंदी म्हणता येईल. आणि जो मी मगाशी म्हणलं तर त्या कुंडा बसून हा खालून जो पाण्याचा रस्ता असा येतोय बघा, दिसला का? असाच तो पुढे इकडे बाहेर पडतो. इकडे शेताला ते पाणी हे बघ इथे बाहेर पडते. ते असं पुढे शेताला कंटिन्यू होतं. भात शेती होती इथे. भात झालं आता कापून वगैरे. छान परिसर आहे, जुनं देवस्थान आहे. आपण हा बंद आहे ते मी पण बघणार, चावी मिळते का बघायला लागले. वनभोजन करण्यासारखे ठिकाण खूप भारी आहे. काही वस्तू आणून जेवण करून इथला आनंद घेता येईल. ठिकाण खूप शांत आहे. आपण आतमध्ये दर्शन करून घेऊया, बघूया काय काय. इथे हा छोटा नंदी आहे आणि मंदिर खूप छान आहे बघा. सुरुवातीला आहेत छान दगडी असं दार आहे. आपण आत आलो. छान पिंड आहे, मोठी आहे, मूर्ती आहे छान. आपल्याला स्थानिक लोकांना विचारावं लागेल. छान. हे आपण आता बाहेर जाऊया. ये सावकाश ये.
अनेक लोकांना विचारू ते आले तर बरं. काही मंदिराची चावी कोण हा. पुढच्या साईडला हां नारायणी हां दीदी इथं मंदिराची चावी कोण असते? कुठं? ओके ओके. बराच वेळ थांबलो आम्ही तिथे. म्हणलं कोणतरी येईल. ए तेजे काकू नाही विचारलं मंदिराची चावी आहे का तुमच्याकडं? कुठं? नानी कुठे गेली? आणि कुठं म्हणते तिकडे गेली कुठे गेली म्हणते त्यांच्याकडे असते चावी. हां मला तिथं आत्ताच एका यांनी सांगितलं की इथं मिळेल चावी. थोड्या वेळा थांबतो आम्ही परत मारतो चक्कर. ठीक आहे आले तर मग मी चल. पहिला प्रयत्न झाला आपला. छान नक्षीकाम केले. गणपती बाप्पा इथे समोरच आहेत. आपण आता दर्शन घेऊया. ते दीदीने आपल्याला चावी आणून दिली त्यामुळे आपलं दर्शन होत आहे. लाईट कमी येते. छान असं गर्भगृह छान आहे. कासव आहे पण आता ते आता खूप जुनं झाल्यामुळे व्यवस्थित नाही राहिलेलं. खूप पुरातन आहे. विश्वस्त मंडळ सुद्धा इथं कार्यरत आहे. रांजेश्वर देवस्थान न्यास. आता आपण दर्शन घेऊया. दर्शनाच्या तिथे मारुतीराय, गणपती महाराज, गणेशा आतमध्ये पायऱ्या उतरून असं खाली उतरायचं. छान आहे. तुम्ही दर्शन घ्या. छान शिवलिंग खूप जुने पुरातन. आपण ह्याची माहिती घेऊयाच अजून. सासवडमधून जो हिला रस्ता जातो पुढचं सुपं कोणतं? चिंकारा वगैरे सारखं पारगाव वगैरे. पारगाववरून आहे ना, पारगाववरून सरळ जा. हां सरळ गेले की तिथं एक 8 ते 10 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. एक नंबर एक पांडेश्वर आहे, तिकडे जा. त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मल्लिकार्जुन. ओके बघता येईल ना जाऊन. एकदम सुंदर आहे.
ही स्टोरी आहे जाता येईल सुंदर. मल्लिकार्जुन ओके. पारगावच्या पुढं. पुढे पांडेश्वर पण छान. पारगावच्या इथून पांडेश्वरला रस्ता होता ना ते पांडेश्वर पण खूप छान आहे. पिंड तर खूप पांडेश्वरला पण एक खूप सुंदर. पांडेश्वर तिथं जवळच आहे का तो जवळ जवळ आहे. तुम्ही जवळ एकदा मग दोन्ही मी करेल ते एकदा तुम्ही रूटला गेला ना हां आणि कुणी नसतं. ओके पांडेश्वर उघडा असतं मला पांडेश्वर वाटतं. खूप सुंदर आहे खूपच. व्ह्यू पण खूप छान आहे. म्हणजे तुमचं भुलेश्वरचा जो काळ आहे ना मंदिर बांधलेला तोच काळ आहे. खूप ते पण ऐतिहासिक बरंच जुनं आहे. हे बघा हे असं टाईपचं जुनं मंदिर आहे. छान आहे हे बघा. हां तुम्हाला शूटिंगला एक हो, हो. नंबर आहे. मी जाईल दोन्हीकडे जाऊन येईल. दर्शन झाले आता छान आपण परत ह्या मंदिरातून बाहेर पडतोय छान पायऱ्या आहेत बघा दगडी बांधकाम सर्व दगडी बांधकाम जुनं आणि जर का चावी असेल पुढच्या मंदिराची तर आपण ते सुद्धा बघूया इथं शेजारी काय बघूया हे सुद्धा बंद आहे बघा हो, ही चावी लागते तिथं घ्या कोणी घ्या मला हेल्मेटमुळे उघडता नाही ना गर्भगृहाच्या दारावर साधंसं पण अर्थपूर्ण असे कोरीव शंखचक्र द्वारपाल फुले यांचे अप्रतिम नक्षीकाम आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. कमळाच्या फुलाची आणि पानांची नक्षीकाम बघण्यासारखे आहे. विष्णू मंदिर बघून रांजेगर वाडा परिसर बघावा म्हणून पुढे असलेल्या जिन्यातून वरती आलो तर पुढील दृश्य बघून थक्कच झालो. जुन्या उंच भिंती, त्या काळातील दुमजली बांधकाम कसे असेल त्याचा विचार मनात करत पुढे सरकलो. पुढे असलेला पाण्याचा आड बघितला.
इतके पुरातन बांधकाम आहे की यामध्ये आता मोठे आंब्याचे झाड आहे. त्याचबरोबर केळीची झाडे सुद्धा दिसली. रांजेकर वाडा खाजगी असल्यामुळे त्यामध्ये काही वर्षापूर्वी वृद्धाश्रम होता. त्याच्या काही खोल्या, सोलर पॅनल, काही भांडी दृष्टीस पडली. पुढे स्वामींचे मंदिर होते. त्यामुळे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. दर्शन घेतले आणि परत फिरलो. जिन्यातून आपण वरती आलो. आपला नेमका इन्स्टा 360चा बॅटरीचा प्रॉब्लेम झाला आणि नेमके सर आपल्याबरोबर होते आता दर्शनाला. मग त्यांच्याच ह्या मोबाईलमध्ये बाकीचं शूट घेतले. सर आपलं नाव काय? सुजित सकुंडे. सुजित सर तर आपल्याबरोबर आहेत. मग तर नक्की आपण परत भेटू सर. हं? आणि सरांचं गड किल्ल्यांबद्दल संवर्धनाचा एक विषय आहे. मी हां सर त्याच्याबद्दल माहिती सांगा तुम्ही. आमचे टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार म्हणून एक संस्था आहे जी दुर्ग संवर्धन करते. सध्या आमचं म्हणजे 4 वर्ष झालं रोहिडा किल्ल्यावर काम चाललेलं आहे. तर तिथे आम्ही एक मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि अज्ञातांच्या ज्या समाधी होत्या पहिल्या त्या दुर्लक्षित होत्या त्या उजेडात आणून परत त्याचं बांधकाम केलेलं आहे. आता एक बुरुज पूर्णपणे बुजलेलं आहे. त्याचं काम चाललेलं आहे. ते 1 वर्षभरात पूर्ण होईल आमचं. आणि एक पाण्याचं टाका आम्हाला जे वर्षभर स्वच्छ करायला लागलं ते काम अजून पूर्ण झालं नाही. आता ह्या एप्रिल मे मध्ये ते पण कार्य करणार आहे. तुम्ही सर्वांनी आमच्या पेजला फॉलो करा. टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार म्हणून आहे आणि वेळ मिळाला तर निधी स्वरूपात किंवा श्रमदान स्वरूपात मदत करा. एवढं. इन्स्टावर सर जे आपलं काय पेज आहे टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार. ओके. सर्वांनी आवर्जून फॉलो करा आणि खूप मोठं काम करतात सर आणि या सहकार्य करा सर्वांनी. आणि महाराजांबद्दल आपल्याला सर्वांना खूप प्रेम आहे आणि त्या सरांच्या कार्याला आपल्याकडून सलाम आहे. धन्यवाद. ठीक आहे. भेटू सर आपण परत एकदा. थँक्यू सर. धन्यवाद.